प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विकासासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्याची भूमिका घेतली आहे। भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ हे नेहमी सकारात्मक राजकारण, लोकाभिमुख निर्णय आणि चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याने शहरात त्यांचे नेतृत्व विश्वासाचे मानले जाते। काम करणाऱ्याला संधी ही त्यांची भूमिका अनेक वेळा दिसून आली आहे। याच भूमिकेला साजेशी उमेदवारी म्हणून प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण महिला क गटासाठी विद्या किरण बाबर यांचे नाव पुढे येत असून त्यांच्या उमेदवारीसाठी जनतेतूनच आग्रह वाढताना दिसत आहे। राजकीय पद नसतानाही सातत्याने केलेल्या कामामुळे त्या केवळ कार्यकर्ती न राहता प्रभागातील अनेक कुटुंबासाठी आपली माणूस बनले आहेत। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू घटकांसाठी शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म भरून देण्यासाठी विद्या किरण बाबर नेहमी पुढे राहिले आहेत। लाडकी बहीण योजनेसह विविध शासकीय योजना, पेन्शन, आरोग्य व लाभार्थी योजनांचे अर्ज, कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाईन प्रक्रिया यासाठी त्यांनी अनेक महिलांना प्रत्यक्ष मदत केली। अनेकदा फॉर्म कुठे भरायचा, काय कागद लागतात यासाठी सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांनी स्वतः वेळ देऊन काम करून दिल्यामुळे महिलांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे। 2009 पासून भाजपच्या कार्यात सक्रिय असलेल्या विद्या किरण बाबर यांनी माजी आमदार संभाजी आप्पा पवार यांच्या काळात रेशन दक्षता समिती सदस्य म्हणून काम केलं। महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू करून त्यांनी आर्थिक स्वावलंबनाची दिशा दिली। आजही अनेक महिला त्यांना आमची ताई म्हणून संबोधतात। हेच त्यांच्या कामाचं मोठं यश मानलं जात आहे। आपत्तीच्या काळातही त्यांची साथ नागरिकांना लाभली। महापूर असो वा कोरोना काळ, मदतीसाठी त्या पुढेच होत्या। किराणा किट, आरोग्य साहित्य, शालेय साहित्य, दिवाळी फराळ किट अशा उपक्रमांमधून त्यांनी माणुसकी जपली। केवळ मदतच नव्हे तर गरजूंच्या अडचणी समजून घेत त्यांना धीर देणं ही त्यांची वेगळी ओळख बनली आहे। धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळेही प्रभागात एकत्रितपणा निर्माण झाला आहे। श्री गणपती मंदिर उभारणी, महाप्रसाद, महिलांसाठी हळदी कुंकू आणि आरोग्य शिबिरांमुळे समाजातील विविध घटक एकत्र येताना दिसतात। हे सर्व उपक्रम राजकीय दिखाव्यासाठी नव्हे तर लोकांच्या भावनांशी जोडलेले असल्याचे नागरिक सांगतात। प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्ते, ड्रेनेज, चिल्ड्रन पार्क यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आजही जाणवतो। मात्र आधी माणसं जोडली मग विकास या भूमिकेतून काम करणाऱ्या विद्या किरण बाबर यांच्याकडूनच प्रभागाचा खरा विकास होईल असा विश्वास अनेक नागरिक व्यक्त करत आहेत। केलेल्या कामांच्या जोरावरच जनतेतून उमेदवारीची मागणी होत असून ही मागणी केवळ राजकीय नव्हे तर भावनिक नात्यातून उभी राहिलेली आहे। सुधीरदादा गाडगीळ हे नेहमीच समाजाशी नाळ जोडून काम करणाऱ्या संवेदनशील आणि स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देतात। त्यामुळे विद्या किरण बाबर यांच्यासारख्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या आणि प्रत्यक्ष मदतीतून जनविश्वास मिळवलेल्या उमेदवारांच्या पाठीशी त्यांचे मार्गदर्शन राहील अशी सकारात्मक भावना प्रभागात व्यक्त होत आहे। विकासासोबतच माणुसकी जपणारे नेतृत्व हीच आज प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांची अपेक्षा बनली आहे। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाने काम करणाऱ्या विद्या किरण बाबर यांच्यासारखे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झालं आहे। एक कालावधीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी विकास कामांचा डोंगर उभा केल्याने भाजपविषयी सध्या फील गुड आहे।